वेलकम स्टुडंट्स, वेलकम टू द ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ अभिनव अकॅडमी. आजचं दुसरं लेक्चर आहे आपलं आणि आजच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण ड्युअल नेचर टॉपिकमधले वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला विचारलेले क्वेश्चन्स बघणार आहे. त्याच्या आधी जर पहिली व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल, पहिल्या व्हिडिओमध्ये हा टॉपिक मी रिवाईज केलेला आहे. ह्या टॉपिकमधल्या ज्या कन्सेप्ट्स आहेत सगळ्या त्या आपण डिस्कस केलेल्या आहेत. तर ती पहिली व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे दुसरी व्हिडिओ जी आहे ती व्हिडिओ जास्त समजेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल्सकडे जायच्या आधी थोडेसे जे आपण फॉर्म्युलेज, आपल्याला जे लागणारे फॉर्म्युलेज आहेत ते एकदा रॅपिड रिवाईज करूया आणि मग एक्झाम्पल्सकडे जाऊयात. ओके, सो आपण ह्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला बोललो आहे तसं एक फॉर्म्युला जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि जवळपास 90% क्वेश्चन ह्या फॉर्म्युल्यावरती बेस्ड आहेत. दॅट इज नथिंग बट आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. आणि आइन्स्टाईनचं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आपल्याला काय सांगतंय? E इज इक्वल टू फाय नॉट प्लस के ई मॅक्स. आपण बघितलेलं आहे ई म्हणजे काय हो? एनर्जी. एनर्जी कुणाची? फोटॉनची. मग फोटॉनच्या एनर्जीचे दोन फॉर्म्युले, एक एच न्यू आणि दुसरा एच सी बाय लॅम्बडा. मी तुम्हाला काल पण क्लिअर केलं होतं की एका फोटॉनची एनर्जी एच न्यू आहे आणि आपण असं अज्यूम करतोय की लाईट ही फोटॉनच्या फॉर्ममध्ये. मग लाईटमध्ये नेमके किती फोटॉन आहेत? एक असतील तर एच न्यू, दोन असतील तर 2 एच न्यू, तीन असतील तर 3 एच न्यू. आपल्याला माहिती नाही किती फोटॉन, म्हणून आपण पकडतो की एन फोटॉन्स आहेत. तर एन फोटॉनची एनर्जी असणार आहे एन इंटू एच न्यू. सो जर एनर्जी ऑफ लाईट मला कोणी विचारलं तर मला सांगता येईल एन इंटू एच न्यू. एन म्हणजे काय? एन म्हणजे नंबर ऑफ फोटॉन्स. नंबर ऑफ फोटॉन्स. ओके, त्याच्यानंतर हा जो फॉर्म्युला आहे बघा, ई इज इक्वल टू एच सी बाय लॅम्बडा. बानो त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की एचला आपण काय म्हणतो? प्लँक्स कॉन्स्टंट. आणि एचची व्हॅल्यू किती असते? 6.634 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंड. आणि सीला आपण म्हणतो व्हेलॉसिटी ऑफ लाईट, आणि व्हेलॉसिटी ऑफ लाईटची व्हॅल्यू असते 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. पण एक्झाममध्ये मात्र ह्या व्हॅल्यूज आपण, म्हणजे CET असेल, नीट असेल, जे असेल, कॉम्पिटिटिव्हला ह्या व्हॅल्यू वापरून आपण क्वेश्चन सोडवणार नाही. ठीक आहे, कारण ह्या व्हॅल्यूज वापरून जर क्वेश्चन सोडवायचं म्हटलं तर आपण हे खूप, म्हणजे रिक्वायर्ड जो टाईम आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त टाईम घेणार आपण, आणि तो काही गरजेचा नाही आहे आपल्याला. सो त्याच्यासाठी मी एक तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगतो, लक्षात ठेवा. एक्झाममध्ये लॅम्बडा तुम्हाला जनरली 2 युनिट्समध्ये दिलेला असतो. जर लॅम्बडा तुम्हाला नॅनोमीटरमध्ये दिला, नॅनोमीटर, तर तुम्ही HCची व्हॅल्यू पुट करा डिरेक्टली 1240 इलेक्ट्रॉन व्होल्ट नॅनोमीटर. आणि जर लॅम्बडा तुम्हाला ॲम्स्ट्रॉनमध्ये दिला तर तुम्ही HCची व्हॅल्यू पुट करा 12400 इलेक्ट्रॉन व्होल्ट ॲम्स्ट्रॉन. सर आता की ह्याचा फायदा काय होईल? तर बघा ह्याचा फायदा काय होईल बघा. सपोज E इज इक्वल टू एच सी बाय लॅम्बडामध्ये, E इक्वल टू एच सी बाय लॅम्बडामध्ये मला लॅम्बडा नॅनोमीटरमध्ये दिलेला आहे आणि मी वरती व्हॅल्यू पुट केली 1240 इलेक्ट्रॉन व्होल्ट नॅनोमीटर. सो नॅनोमीटर कॅन्सल होईल. ओके, आणि आन्सर जे तुमचं भेटेल, जे तुमचं आन्सर भेटेल ते मिळणार आहे इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये. त्यामुळे आपल्याला डिरेक्टली एनर्जी मिळेल इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये. बरं, इलेक्ट्रॉन व्होल्ट इज नॉट दी SI युनिट. एनर्जीचं SI युनिट काय असतं? जूल. सो इलेक्ट्रॉन व्होल्टची जूल आपल्याला करता येईल का? येस, करता येईल. सो इलेक्ट्रॉन व्होल्टची जूल कशी करतो आपण? 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे असते 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. सो जर 2 इलेक्ट्रॉन व्होल्टला जूलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 2 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. ठीक आहे. सो आतापर्यंत जर कॉम्पिटिटिव्हचे पेपर्स तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल बऱ्याच वेळेला लॅम्बडा एकतर नॅनोमीटर किंवा ॲम्स्ट्रॉनमध्ये दिलेला आहे. ओके, येस. सो ईचा विषय इथं क्लिअर झालेला आहे. नेक्स्ट टर्म आहे फाय नॉट. नेक्स्ट टर्म आहे फाय नॉट. फाय नॉटला आपण काल बघितलं. फाय नॉटला आपण बानो काय म्हणतो? वर्क फंक्शन. वर्क फंक्शन, वर्क फंक्शन. आणि वर्क फंक्शन म्हणजे काय असतं? इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी लागणारी मिनिमम एनर्जी. आपण दिलेली एनर्जी वर्क फंक्शनपेक्षा कशी पाहिजे? जास्त. वर्क फंक्शनचे 2 फॉर्म्युले असतात, आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. एक असतं एच न्यू नॉट आणि दुसरा फॉर्म्युला असतो बानो HC बाय लॅम्बडा नॉट. सर हे न्यू नॉट म्हणजे काय हो? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आणि लॅम्बडा नॉट म्हणजे
थ्रेशोल्ड वेवलेंथ. त्यानंतर एक आहे तिसरी टर्म आहे केई मॅक्स. केई मॅक्स, आणि मी तुम्हाला काल सांगितलं आहे केई मॅक्सचा फॉर्म्युला काय आला होता, ई इंटू व्ही एस. सो मी काल तुम्हाला सांगितलं होतं की सी ई टीसाठी एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की व्ही एस म्हणजे काय, स्टॉपिंग पोटेन्शियल. सो स्टॉपिंग पोटेन्शियलला जर ई अटॅच झालं, स्टॉपिंग पोटेन्शियलला जर ई अटॅच झालं तर मला डिरेक्टली काय मिळतं, कायनेटिक एनर्जी. सपोज एक्झाममध्ये मला असं दिलं आहे स्टॉपिंग पोटेन्शियल इज 2 व्होल्ट, तर मी सर इमिजिएटली सांगू शकतो कायनेटिक एनर्जी इज 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि बानो इलेक्ट्रॉन व्होल्टचं जूल आपल्याला करता येतं. त्याच्यानंतर प्रॉपर्टीजमध्ये आपण 2 महत्त्वाचे पॉईंट बघितले, ते पण इम्पॉर्टंट विसरू नका. त्याच्यामध्ये आपण असं बघितलं होतं की फ्रिक्वेन्सी मीन्स एनर्जी. फ्रिक्वेन्सी मीन्स एनर्जी, फोटॉनची फ्रिक्वेन्सी म्हणजे एनर्जी. आणि बघितलं होतं इंटेन्सिटी मीन्स नंबर ऑफ फोटॉन. इंटेन्सिटी वाढली की काय वाढतं, नंबर ऑफ फोटॉन वाढतात, फोटॉनची संख्या वाढते. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की फोटॉनचं मोमेंटम विचारलं तर शॉर्टकट सांगितला होता मी तुम्हाला. फोटॉनचं मोमेंटम पी जर म्हटलं तर मी काय शॉर्टकट सांगितला होता, ई इज इक्वल टू पी सी. पीला आपण मोमेंटम म्हणतो, मग पी इज इक्वल टू कसं लिहिता येईल, ई बाय सी. आणि हे लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला असं सांगितलं होतं की ई इक्वल टू पी सी मीन्स एनर्जी मीन्स प्रियांका चोप्रा, असं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. सो एवढे फॉर्म्युले आपल्याला रिपीटेडली लागतात. ठीक आहे, आता डिरेक्टली आपण क्वेश्चनकडे जाऊ. येस, तर पहिला क्वेश्चन बघा, द व्हॅल्यू ऑफ प्लँक्स कॉन्स्टंट. प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू, आता किती इझी क्वेश्चन आहे बघा. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे व्हॅल्यू ऑफ प्लँक्स कॉन्स्टंट किती असते हो बाळांनो, 6.634 इंटू 10⁻⁻34. पण एक आहे युनिट. युनिट इम्पॉर्टंट बघा की सगळीकडे युनिट बघा. सो याचं युनिट काय होतं, आठवा जूल सेकंड. सो आन्सर काय येणार आहे, डेल्टा. डेल्टा इज द आन्सर. डेल्टा इज द आन्सर. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पजेस्ड बाय द फोटॉन. फोटॉन कुठली प्रॉपर्टी पजेस्ट करत नाही. तर मी तुम्हाला सांगितलेलं आठवते काय, फोटॉन्स आर न्यूट्रल. इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये काही फरक पडत नाही. ओके, सो फोटॉनवरती चार्ज कोणताही नसतो. नॉट पजेस्ड. सो चार्ज, फोटॉनला एनर्जी असते आपण बघितलं ई इक्वल्स टू एच न्यू, एच सी बाय लॅम्बडा. व्हेलॉसिटी असती 3 × 10⁸ आणि फोटॉनला मोमेंटम पण असतं. नेक्स्ट, when ultraviolet rays are incident on metal surface, metal plate, then photoelectric effect does not occur. ultraviolet rays incident झाल्यानंतर photoelectric effect does not occur. photoelectric effect होत नाही असं म्हटलंय त्यांनी. it occurs by the incidence of कुठल्या रेस. तर बानो थोडं तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बद्दल माहिती पाहिजे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असा असतो बघा, गॅमा रेज, XUV, I am right. So gamma rays, X rays, UV rays, ultraviolet rays, visible light, infra, मायक्रो आणि रेडिओ. सो हा स्पेक्ट्रम तुम्हाला बानो माहिती पाहिजे. ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त एनर्जी कोणाची असते हो, सगळ्यात जास्त एनर्जी गॅमा रेज. हायेस्ट एनर्जी कोणाची, गॅमा रेज. आणि सगळ्यात कमी एनर्जी कोणाची, रेडिओ वेव्स. ओके, लेस एनर्जी. आता त्यांनी क्वेश्चन वाचा. क्वेश्चन मध्ये काय म्हणले बघा जरा व्यवस्थित. अल्ट्राव्हायोलेट रेज ज्यावेळी मेटलमधून पडतात, मेटलवरती पडतात, ओके, त्यावेळी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होत नाही. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल सरफेस. तर अल्ट्राव्हायोलेट रेज पडल्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होत नाही. ह्याचा अर्थ मी असं म्हणू शकतो काय, अल्ट्राव्हायोलेट रेजची एनर्जी कमी पडली. येस, अल्ट्राव्हायोलेट रेज पडल्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होत नाही, म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट रेजची एनर्जी कमी पडली. तर आपल्याला अल्ट्रापेक्षा पॉवरफुल रेज लागणार. सो अल्ट्रा नाही चालत तर एक्सरे तुम्ही वापरू शकता. एक्सरे किंवा गॅमा रे, दोन ऑप्शन आहेत.
सो ऑप्शनमध्ये आता इथे एक्सरे अवेलेबल आहे, सो आपला आन्सर काय असणार एक्सरेज. नेक्स्ट, ॲज द इंटेन्सिटी ऑफ लाईट इन्क्रीजेस, लाईटची इंटेन्सिटी वाढल्यानंतर काय होतं सांगा बघूया काय होतं. सर लाईटची इंटेन्सिटी वाढली तर नंबर ऑफ फोटॉन वाढतात, म्हणजे फोटॉनची संख्या वाढते. फोटॉनची संख्या वाढली, दे विल रिमूव्ह मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनची संख्या वाढते, आणि इलेक्ट्रॉनची संख्या वाढली की फोटो इलेक्ट्रिक करंट पण काय होतं वाढतो. सो ही चेन आहे जी काल आपण बघितलेली आहे. इंटेन्सिटी वाढली की करंट काय होणार वाढणार. सो फोटो इलेक्ट्रिक करंट इन्क्रीजेस. आन्सर इज बीटा. नेक्स्ट, when monochromatic radiation of intensity I falls on metal surface, the number of photoelectrons and their maximum kinetic energy are n and t respectively. If intensity of radiation is 2I, 2I म्हणजे डबल केली तर नंबर ऑफ इमिटेड इलेक्ट्रॉन्स अँड मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, ह्या पूर्ण टॉपिकमध्ये असं भरपूर आहे की पहिल्यांदा इंटेन्सिटी आय होती, नंतर 2I केली, पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी एफ होती, नंतर 2F केली, पहिल्यांदा वेवलेंथ लॅम्बडा होती, नंतर 2 लॅम्बडा केली. सो इफ द व्हेन द असं भरपूर पार्ट आहे. सो म्हणजे दोन केसेस दिलेत, सरळ सरळ क्वेश्चनला डिवाइड करायचं दोन पार्टमध्ये. पहिला पार्ट ओके बघा, व्हेन द मोनोक्रोमॅटिक रेडिएशन ऑफ इंटेन्सिटी आय फॉल्स ऑन अ सरफेस. सो केस नंबर 1 मध्ये इंटेन्सिटी किती फॉल झाले आय. केस नंबर 1 इंटेन्सिटी किती झाली आय फॉल झाले. आय फॉल झाल्यानंतर ना काय म्हणले त्यांनी, नंबर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स किती इलेक्ट्रॉन्स n, and their maximum kinetic energy k max किती दिले त्यांनी t. ओके मी तुम्हाला बोललो तसं बघा, इफ द म्हणजे दुसरा पार्ट, केस नंबर 2, केस नंबर 2 दुसरा पार्ट. इंटेन्सिटी इज 2I. आता इंटेन्सिटी मानो डबल केली, डबल इंटेन्सिटी डबल केली, आय ची 2I केली. आता मला सांगा तुम्ही इंटेन्सिटी 2I केली तर काय होईल. आत्ताच आपण बघितलं इंटेन्सिटी डबल केली तर नंबर ऑफ फोटॉन डबल, नंबर ऑफ फोटॉन डबल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा डबल. मग आधी किती इलेक्ट्रॉन होते n, आणि आता किती इलेक्ट्रॉन असणार आहेत 2n. ओके बरं, इंटेन्सिटीचा कायनेटिक एनर्जीवरती काय फरक पडतो का नाही. त्यामुळे कायनेटिक एनर्जी आधी टी होती तर आता पण टी राहील. आणि आपल्याला तेच विचारलंय सेकंड केसमध्ये, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि के मॅक्स किती तर 2n आणि टी. बघा कुठे दिसतं ऑप्शन, ऑप्शन बीटा 2n and t. नेक्स्ट, इन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट द फोटो करंट. हा बाळांनो पुन्हा सीईटीचा 2024 मध्ये बरेच क्वेश्चन रिपीट झाले, 2024 मध्ये रिपीट झालेला क्वेश्चन आहे, रिसेंट क्वेश्चन आहे. तर फोटो करंट कधी वाढतो आपल्याला माहिती आहे. करंट वाढतो कधी, इंटेन्सिटी वाढली तर. इंटेन्सिटी वाढली की नंबर ऑफ फोटॉन, नंबर ऑफ फोटॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, करंट. सो डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी नाही, increases with increasing frequency nahi. Does not depend on frequency. Yes, does not depend on frequency, depends only on intensity. So answer is Charlie. C, Charlie, Charlie, Charlie. Next, number 7. In photoelectric effect the photo current. Next, the number of ejected photoelectrons, the number of photoelectrons increases with intensity of light. सो मी तुम्हाला काल प्रॉपर्टीज मध्ये लिहून दिलेल्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की इंटेन्सिटी वाढली की काय होतं सर, नंबर ऑफ फोटॉन वाढतात, नंबर ऑफ फोटॉन वाढले तर काय होतं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन वाढतात, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन वाढले तर काय होतं, करंट वाढतो. यस, तुम्ही बघा लागला किती सेम कॉन्सेप्टवरती मल्टिपल टाइम्स क्वेश्चन विचारलेले आहेत.
नेक्स्ट, ultraviolet radiations of 6.2 electron volt falls on an aluminum surface. The kinetic energy of the fastest emitted electron is ब्रॅकेट मध्ये वर्क फंक्शन दिले. सो बानो काय करूया, क्वेश्चन व्यवस्थित वाचूया, एक रफ डायग्राम बनवूया. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स ऑफ 6.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट फॉल्स ऑन ॲल्युमिनियम सरफेस, ज्याचं वर्क फंक्शन आहे 4.2, म्हणजे एक ॲल्युमिनियमचा सरफेस आहे सर. येस, ॲल्युमिनियम, ज्याचं वर्क फंक्शन ज्याला आपण फाय नॉट म्हणतो ते किती दिलं आहे 4.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ह्याच्यावरती त्यांनी म्हटलंय की अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन, UV रेडिएशन फॉल झाली आणि त्यांची एनर्जी किती आहे 6.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट, म्हणजे फोटॉन फॉल झालेत. आणि ह्यातून एक इलेक्ट्रॉन बाहेर पडला असं म्हटलंय त्यांनी. तर त्या इलेक्ट्रॉनची बानो विचारलेले आहे कायनेटिक एनर्जी किती, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी किती. मला सांगा तुम्ही, ई फाय नॉट आणि केई यांच्यामध्ये काय रिलेशन आहे का? येस, फेमस रिलेशन आहे, आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन. ई इज इक्वल टू फाय नॉट प्लस केई मॅक्स. मला ई दिलाय का? दिलाय. फाय नॉट दिलंय का? दिलंय. मला केई काढता येईल इझिली. केई मॅक्स काय होईल? केई मॅक्स होईल सर ई मायनस फाय नॉट. ई किती आहे 6.2, फाय नॉट किती आहे 4.2. सो आन्सर किती आलं 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ऑप्शनमध्ये ऑप्शन सगळे जूलमध्ये दिलेत. ठीक आहे की मग इलेक्ट्रॉन व्होल्टला जूलमध्ये कन्वर्ट करणं काय अवघड आहे. 2 मल्टिप्लाइड बाय 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. सो हे होणार आहे 16 दुनी 32, 3.2 इंटू 10⁻⁻19 जूल. कोणता ऑप्शन? ऑप्शन बीटा. ऑप्शन बीटा. नेक्स्ट, इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज इन्क्रीज्ड. आता बाळांनो फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केले बघा, फ्रिक्वेन्सी इन्क्रीज्ड. फ्रिक्वेन्सीला न्यू म्हणतो आपण, न्यू. न्यू इन्क्रीज केलंय. कीपिंग अदर फॅक्टर्स कॉन्स्टंट, कीपिंग अदर फॅक्टर्स कॉन्स्टंट. द स्टॉपिंग पोटेन्शियल काय होईल? काल आपण बघितलंय बाळांनो, ग्राफच बघितलाय स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस फ्रिक्वेन्सीचा. तर तुम्हाला मी चेंज सांगितलेले आठवतंय का बघा. काल मी अशा सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या की फ्रिक्वेन्सी वाढल्यानंतर ना काय होणार, एनर्जी वाढणार. एनर्जी कुणाची एनर्जी? फोटॉनची एनर्जी. कुणाची एनर्जी? फोटॉनची एनर्जी. यस, आपल्याला माहिती आहे ई इज इक्वल टू फाय नॉट प्लस काय असतं केई मॅक्स. फाय नॉट इज एनिवे कॉन्स्टंट. फाय नॉट हा कॉन्स्टंट असतो बाळांनो. जर ई वाढला तर काय वाढणार? केई वाढणार ना बाळांनो. केई मॅक्स काय होणार? वाढणार. सो ई वाढला तर सर केई मॅक्स वाढतो. आणि केई मॅक्सचा फॉर्म्युला काय असतो? केई मॅक्सचा फॉर्म्युला असतो ई इंटू व्ही एस. ई म्हणजे इलेक्ट्रॉनवरचा चार्ज, एनिवे कॉन्स्टंट असतो. जर के वाढला तर व्ही एस वाढणार. जर के वाढला तर व्ही एस वाढणार. व्ही एस म्हणजे काय असतं? स्टॉपिंग पोटेन्शियल. मग मला तुम्ही सांगा, फ्रिक्वेन्सी वाढत असेल तर स्टॉपिंग पोटेन्शियल वाढणार, इन्क्रीज होणार. इन्क्रीज 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 इन्क्रीज. ग्राफ पण बघितलेला आहे पण याचा बानो. नेक्स्ट, द फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन फॉर अ मेटल सरफेस इज. वर्क फंक्शनची व्हॅल्यू दिली बानो. वर्क फंक्शनला आपण काय म्हणतो? फाय नॉट. 4.125 इलेक्ट्रॉन व्होल्ट. पुढं द कट ऑफ वेवलेंथ इज. कट ऑफ वेवलेंथ म्हणजे काय रे? थ्रेशोल्ड वेवलेंथ. कट ऑफ वेवलेंथ म्हणजे काय? थ्रेशोल्ड वेवलेंथ, लॅम्बडा नॉट. आता बऱ्याच वेळेला पोरांना काय वाटते, सर ते मला कट ऑफ वेवलेंथ म्हणजे थ्रेशोल्ड आहे हे कळालं नाही. तर टेन्शन घेऊ नका. मला सांगा वर्क फंक्शनचे किती फॉर्म्युले? 2. कुठले कुठले? फाय नॉट इज इक्वल टू एच न्यू नॉट, हा तुमचा पहिला फॉर्म्युला. आणि दुसरा फाय नॉट इज इक्वल टू एच सी बाय लॅम्बडा नॉट. मग जर तुम्हाला फाय नॉट दिला असेल आणि वेवलेंथ विचारली असेल तर ती कुठली असणार? लॅम्बडा नॉट. कारण एच आणि सी ऑलवेज कॉन्स्टंट.
जर तुम्हाला फाय नॉट दिला असेल आणि फ्रिक्वेन्सी विचारली असेल तर ती कुठली असणार, न्यू नॉट. त्यामुळे वर्क फंक्शन दिलं आणि फ्रिक्वेन्सी विचारली तर लक्षात ठेवायचं कायम थ्रेशोल्ड विचारणार. वर्क फंक्शन दिलं आणि वेवलेंथ विचारली तर कायम थ्रेशोल्ड वेवलेंथ असणार. सो आपल्याला एक्झॅक्टली आता इथं हा फॉर्म्युला वापरला पाहिजे, फाय नॉट इज नथिंग बट HC बाय लॅम्बडा नॉट. मग सर लॅम्बडा नॉटला काय लिहिता येईल, HC बाय फाय नॉट. आता मी तुम्हाला सांगितलं की ते टेक्निक वापरायचं आपल्याला. HC ची व्हॅल्यू घेत असताना एकतर 1 to 4 1240 किंवा 1 to 400 यूज करायचा आहे. पण डिपेंडिंग अपॉन ऑप्शन्समध्ये काय आहे सगळीकडे ॲमस्ट्रॉन आहे. ॲमस्ट्रॉन जर असेल तर आपण काय यूज करणार, 12400 इलेक्ट्रॉन व्होल्ट ॲमस्ट्रॉन. आणि फाय नॉट किती आहे, 4.125. आता 4.1ला तुम्ही 4 घ्या ना डायरेक्ट, 4.1ला तुम्ही 4 घ्या, ठीक आहे. सो 4 हे इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये दिलं आहे. सो बघा इलेक्ट्रॉन व्होल्ट कॅन्सल, डायरेक्ट आन्सर कशात येणार, ॲमस्ट्रॉनमध्ये. हे काय होणार, 4 3 जा 12, 4 1 जा 4, 3100 म्हणजे क्लोज टू 3100. म्हणजे एक्झॅक्ट आन्सर काय येणार, एक्झॅक्ट आन्सर येणार 3000. ह्याच्या जवळ येणार ना आन्सर, कारण 4.1ला आपण 4 घेतलंय. सो 3000 येणार आन्सर, 3000 आन्सर 3000. नेक्स्ट, द वर्क फंक्शन ऑफ फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल इज 4. वर्क फंक्शन 4 दिले, 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि लॉंगेस्ट वेवलेंथ विचारले. आता वर्क फंक्शन दिले आणि वेवलेंथ विचारले तर थ्रेशोल्ड असणार सर, फाय नॉट इज HC बाय लॅम्बडा नॉट. मग लॅम्बडा नॉट काय होणार, HC बाय फाय नॉट. सर HC ची व्हॅल्यू किती हो, 1240 इलेक्ट्रॉन व्होल्ट नॅनोमीटर. फाय नॉटची व्हॅल्यू किती, 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट कॅन्सल, आन्सर कशात येणार, नॅनोमीटरमध्ये. सो 4 3 जा 12, 4 1 जा 4, 310 नॅनोमीटर असा ऑप्शन आहे का, येस, दॅट इज आन्सर. ऑप्शन आहे ए. सो आन्सर इज ए. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 13. When the light of wavelength 300 nanometer falls on a emitter, photoelectrons are liberated. अच्छा, एवढी वेवलेंथ पडली की इलेक्ट्रॉन बाहेर येतात म्हणले, फोटो इलेक्ट्रॉन्स आर लिबरेटेड. म्हणजेच बाळांनो तुम्हाला काय दिलेलं आहे, ही थ्रेशोल्ड वेवलेंथ दिलेली आहे 300 नॅनोमीटर, ठीक आहे. फॉर अनदर इमिटर वेवलेंथ ऑफ 600 नॅनोमीटर इज सफिशियंट फॉर क्रिएटिंग फोटो इमिशन. म्हणजे पुन्हा एक थ्रेशोल्ड वेवलेंथ दिले. मग आपण असं म्हणूया, पहिल्याला थ्रेशोल्ड वेवलेंथ लॅम्बडा नॉट 1, दुसरी थ्रेशोल्ड वेवलेंथ लॅम्बडा नॉट 2. ओके, तर विचारलंय काय, रेशो पुन्हाचा वर्क फंक्शनचा. पहिल्याचं वर्क फंक्शन समजा फाय नॉट 1 आहे, दुसऱ्याचं वर्क फंक्शन फाय नॉट 2 आहे. तर मला त्यांनी विचारलंय फाय नॉट 1 अपॉन फाय नॉट 2, ह्याचा आन्सर काय. तर फाय नॉटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे बाळांनो. फाय नॉटचा फॉर्म्युला काय, फाय नॉट इज HC बाय लॅम्बडा नॉट. म्हणजे फाय नॉट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा नॉट. आणि इनव्हर्स रिलेशन असेल तर आपल्याला असा फॉर्म्युला बनवता येईल काय बघा जरा, फाय नॉट 1 अपॉन फाय नॉट 2 इज इक्वल टू लॅम्बडा नॉट 2 अपॉन लॅम्बडा नॉट 1. येस. सो लॅम्बडा नॉट 2 किती आहे, 600. लॅम्बडा नॉट 1 किती आहे, 300. सो आन्सर आलं 2:1. सो 2:1 बीटा ऑप्शन आहे. सो आन्सर इज बीटा, 2:1. The work function for a metal A, B and C are respectively. 3 मेटल्स आहेत मानो, 3 मेटल्स. अच्छा ठीक आहे, मेटल A, मेटल B, मेटल C. मेटल A चं वर्क फंक्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे, याला आपण म्हणूया फाय नॉट A, दॅट इज 1.92. मेटल B चं वर्क फंक्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे 2 आणि मेटल C चं वर्क फंक्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे 5. अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन्स इक्वेशन
अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन्स इक्वेशन द मेटल विच विल इमिट फोटो इलेक्ट्रॉन्स, कुठला मेटल इलेक्ट्रॉन इमिट करणार म्हणलंय, पण कधी, वेन रेडिएशन ऑफ वेवलेंथ 4100 एम्स्ट्रॉन फॉल्स ऑन इट. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जी लाईट फॉल झालेली आहे त्याची वेवलेंथ किती आहे, 4100 एम्स्ट्रॉन. प्रत्येक ठिकाणी जे लाईट फॉल झाले त्याची वेवलेंथ किती आहे, 4100 एम्स्ट्रॉन. मेटल सी मध्ये सुद्धा लाईट जी फॉल झालेली आहे त्याची वेवलेंथ किती आहे, 4100 एम्स्ट्रॉन. तर कुठला मेटल इलेक्ट्रॉन इमिट करेल म्हणलंय. आता मला सांगा तुम्ही, ही वेवलेंथ आपण फॉल करालोय म्हणजे आपण काहीतरी एनर्जी द्यालोय. येस, एनर्जी काढू शकतो का, आरामात काढू शकतो. E इज इक्वल टू hc बाय लॅम्बडा. E इज इक्वल टू hc बाय लॅम्बडा. hc किती, 12400 इलेक्ट्रॉन व्होल्ट एम्स्ट्रॉन आणि हे येणार आहे 4100 एम्स्ट्रॉन. सो एम्स्ट्रॉन कॅन्सल, 20 कॅन्सल, 124/41 ह्याला अप्रॉक्सिमेटली मी काय करतो, 40 घेतो, 40. ओके, सो 4 10 40, 4 इथे कम 12, 4 1 4, 31/10 इट मीन्स 3.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे मी जी एनर्जी द्यायला लागलोय ती किती द्यायला लागलोय, 3.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. इथं किती एनर्जी द्यालोय मी, 3.1. इथं किती द्यालोय, 3.1. इथं किती द्यायला लागलोय, 3.1. आपल्याला माहिती आहे दिलेली एनर्जी वर्क फंक्शनपेक्षा कशी पाहिजे, जास्त पाहिजे. ओके, दिलेली एनर्जी वर्क फंक्शनपेक्षा कशी पाहिजे, जास्त पाहिजे. सो पहिल्या केसमध्ये द्यायला लागलोय 3.1 आणि बाहेर काढायला लागते 1.92. बाहेर येईल का, येस, 100% आपण जास्त प्रोव्हाइड करालोय, सो इलेक्ट्रॉन बाहेर येईल. पहिल्या केसमध्ये इमिशन होईल. दुसऱ्या केसमध्ये द्यायला लागलोय 3.1, इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करायला लागते 2, इलेक्ट्रॉन बाहेर येईल, 100% बाहेर येईल, जास्त द्यायला लागलोय. तिसऱ्या केसमध्ये द्यायला लागलोय 3.1 आणि बाहेर काढायला इलेक्ट्रॉनला लागते 5, तर इथं दिलेली एनर्जी कमी पडाली, इलेक्ट्रॉन बाहेर येणार नाही. ए आणि बी मधून इलेक्ट्रॉन बाहेर येईल. सो आन्सर आपलं येणार आहे ए अँड बी ओनली, ए अँड बी ओनली. नेक्स्ट, using Einstein's photoelectric equation, the graph between kinetic energy of emitted electrons and frequency, kinetic energy आणि फ्रिक्वेन्सी यांच्यामधला ग्राफ विचारला आहे. CET 2024 आणि 2020चा क्वेश्चन आहे बाळांनो. किती सिंपल क्वेश्चन आहे. काल मी सगळे ग्राफ सांगितलेत. कालचे ग्राफ जे आहेत त्या ग्राफमध्ये आठवते का बघा, आपण एक ग्राफ बघितला होता. ग्राफ कशाचा होता, स्टॉपिंग पोटेन्शियल VS, स्टॉपिंग पोटेन्शियल VS वर्सेस फ्रिक्वेन्सी. आणि आत्ताच आपण मगाशी बघितलेलं आहे की फ्रिक्वेन्सी वाढली तर स्टॉपिंग पोटेन्शियल वाढतं, फ्रिक्वेन्सी कमी तर स्टॉपिंग पोटेन्शियल कमी. म्हणजे यांचा जो ग्राफ आहे तो ग्राफ येतो स्ट्रेट लाईन आणि हा पॉईंट असतो म्हणजे तो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीचा पॉईंट असतो. समजा हा ग्राफ मेटल ए साठी आहे तर इथं थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ऑफ ए असतं. आता त्यांनी काय केलंय, स्टॉपिंग पोटेन्शियलच्या ऐवजी वाय ॲक्सिस वरती त्यांनी कायनेटिक एनर्जी दिली. हां, नो डाऊट एक्स ॲक्सिस वरती सगळीकडे फ्रिक्वेन्सी आहे, पण वाय ॲक्सिस वरती काय दिलंय, कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी म्हणजे बेसिकली काय असते रे, कायनेटिक एनर्जी म्हणजे E इंटू VS. E इज ऑलवेज कॉन्स्टंट. E लहानपणापासून कॉन्स्टंट आहे बाळांनो, जन्मला त्याच वेळीपासून कॉन्स्टंट आहे तो. तर कायनेटिक एनर्जी कोणावर डिपेंड आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल. मग सिंपल आहे, जरी मी कायनेटिक एनर्जी वर्सेस फ्रिक्वेन्सीचा ग्राफ काढला तरी तो कसा येईल, स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन म्हणजे हा ग्राफ येणार आहे, हा ग्राफ. क्यू नंबर ऑप्शन ए आहे. सो आन्सर काय असणार, ए. नेक्स्ट, 2 radiations of photon energy, 1 electron volt and 2.5 electron volt successively illuminates a photosensitive metallic surface of work function 0.5. Then ratio of the speed of electron, maximum speed of emitted electron. आता ज्यावेळी लक्षात ठेवा इथून पुढे कधीही ज्यावेळी तुम्हाला मॅक्झिमम स्पीड विचारतील, स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी विचारतील,
त्यावेळी तुम्हाला पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी काढावी लागेल आणि कायनेटिक एनर्जीला हाफ mv² सबस्टिट्यूट करता येतं. ठीक आहे. सो बघा इथं काय म्हटले त्यांनी की 2 रेडिएशन्स ऑफ फोटॉन एनर्जी 1 and 2.5 एकाच मेटलवरती ज्या मेटलचं वर्क फंक्शन किती आहे 0.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, ज्या मेटलचं वर्क फंक्शन किती आहे 0.5 आहे, त्याच्यावरती पहिल्यांदा किती फॉल झाली एनर्जी 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि दुसऱ्या केसमध्ये किती एनर्जी फॉल झाली 2.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके. सो इथं जो इलेक्ट्रॉन बाहेर पडला त्याचं काहीतरी स्पीड असेल, त्याला म्हणूया v1. इथून जो इलेक्ट्रॉन बाहेर पडला त्याचं स्पीड असेल v2. मला सांगा भाऊ, एनर्जी दिले, वर्क फंक्शन दिले, मी कायनेटिक एनर्जी काढू शकतो का? यस. काय कसं काढणार? E इज इक्वल टू फाय नॉट प्लस केई मॅक्स. मग केई मॅक्सला मला कसं लिहिता येईल E मायनस फाय नॉट. आता ही आपली जी आहे ओके, ही केस नंबर 1 आहे, ही केस नंबर 2 आहे. सो केस नंबर 1 मधली कायनेटिक एनर्जीला आपण म्हणूया K1. K1 काढा. E किती दिला 1, फाय नॉट किती आहे 0.5, म्हणजे K1 किती मिळाला 0.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. दुसऱ्या केसमध्ये पुन्हा E इज इक्वल टू फाय नॉट प्लस के मॅक्स. सो के मॅक्स काय असणार बाळांनो E मायनस फाय नॉट. सो कायनेटिक एनर्जी इन सेकंड केस K2 काढूयात आपण. एनर्जी किती आहे 2.5, वर्क फंक्शन 0.5, म्हणजे कायनेटिक एनर्जी किती मिळाली 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता कायनेटिक एनर्जी मिळाली तर स्पीड काढणं काय अवघड आहे. कायनेटिक एनर्जी इज हाफ mv². सो पहिल्यांदा K1 अपॉन K2 केलं मी तर K1 अपॉन K2 मिळेल 0.5 अपॉन 2. 0.5 म्हणजेच 1/2 हाफ ना रे, आणि इथं 2 ऑलरेडी आहे. बरं K1 ला मला कसं लिहिता येईल हाफ mv1², K2 ला कसं लिहिता येईल हाफ mv2². सो हे मिळालं 1/4. हाफ m कॅन्सल, v1² बाय v2² इज 1/4, म्हणजेच v1/v2 किती होणार 1/2. असं ऑप्शन आहे का? सो हे बानो एक्झाममध्ये 2-2, 3-3 वेळा अशा टाईपचे इझी क्वेश्चन विचारले. तुम्ही बघायला E इज इक्वल टू फाय नॉट प्लस के मॅक्स हा फॉर्म्युला आपण रिपीटेडली वापरालो. नेक्स्ट CET 2024चा क्वेश्चन आहे. काय म्हणले बघा, द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ऑफ मेटल इज f0. ठीक आहे सर, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज f0, ज्याला आपण फाय नॉट न्यू नॉट म्हणतो, न्यू नॉट थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, त्याला त्यांनी f0 म्हणलंय. ठीक आहे, काय फरक पडतोय, आम्ही x म्हणतोय ती y म्हणतात. व्हेन लाईट ऑफ फ्रिक्वेन्सी 2f इज इन्सिडेंट ऑन मेटल प्लेट, लाईट ऑफ फ्रिक्वेन्सी 2f, ॲक्च्युली बाळांनो 2f नाही आहे ते. ठीक आहे, सो 2f0 आहे ते, 2f0. लाईट ऑफ फ्रिक्वेन्सी किती 2f0. बाळांनो करेक्शन करून घ्या, इथं 2f0 आहे. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी 2f0 फॉल झाली तर मॅक्झिमम वेलॉसिटी जी इलेक्ट्रॉनची मिळती ती म्हणलंय v1. वेलॉसिटी किती म्हणलंय v1. ओके. व्हेन द बघा, व्हेन द मी तुम्हाला काय सांगलो या टॉपिकमध्ये, व्हेन द इफ द खूप बऱ्याच वेळेस असं आहे ते. म्हणजेच काय, तुम्हाला केस नंबर 2 दिले, केस नंबर 2, केस 2, व्हेन द फ्रिक्वेन्सी इज इन्क्रीज टू 5fe नाही आहे, पुन्हा करेक्शन करा 5f0 आहे. सो फ्रिक्वेन्सी किती 5f0 फॉल झाली. देन द व्हेलॉसिटी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन इज v2. तर त्या केसमध्ये व्हेलॉसिटी म्हणले बाळांनो v2 आहे, v2. आणि विचारले रेशो ऑफ v1 अपॉन v2. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मला सांगा तुम्ही फ्रिक्वेन्सीवरून, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीवरून वर्क फंक्शन काढू शकतो आणि फ्रिक्वेन्सी मीन्स एनर्जी काढू शकतो, आणि एनर्जी वर्क फंक्शनवरून कायनेटिक एनर्जीवरून व्हेलॉसिटी. सो E इज इक्वल टू फाय नॉट प्लस के मॅक्स. यस सर,
E is what? H nu. Work function is what? H nu naught. ओके. सो आता बघा, न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीला त्यांनी किती दिलेला आहे? 2f0. सो व्हॅल्यू पुट करूया h ॲज इट इज. न्यू नॉट म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, त्याला काय दिलेलं आहे? f0. व्हॅल्यू पुट करूया आणि कायनेटिक एनर्जीला k1 म्हणूया. का? कारण फर्स्ट केस आहे. मला सांगा बाबा, k1 काय मिळालं? 2hf0 मायनस hf0, दॅट इज hf0. ह्या h0 ला इकडे शिफ्ट केलं. नेक्स्ट सेम, E इज इक्वल टू फाय नॉट प्लस के मॅक्स. E ला मला लिहिता येईल h न्यू नॉट, के मॅक्सला k2. का? सेकंड केस. फ्रिक्वेन्सी किती दिले? 5f0. सो 5hf0 इज इक्वल टू न्यू नॉट फ्रिक्वेन्सी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी मेटल तोच आहे, म्हणजे लक्षात घ्या त्या ठिकाणी थ्रेशोल्डमध्ये काय फरक पडणार नाही. थ्रेशोल्ड f0. सो hf0 प्लस k2 म्हणजे k2 मिळालं 5hf0 मायनस hf0, दॅट इज 4hf0. सो मी याच्यावरून k1 बाय k2 काढू शकतो. k1 बाय k2 मिळेल. k1 इज hf0, k2 इज 4hf0. सो एक hf0 कॅन्सल होईल. 1/4 k1 बाय k2 मिळालं आणि k1 बाय k2 म्हणजेच हाफ m v1 स्क्वेअर हाफ m v2 स्क्वेअर यांचा आन्सर आहे. सो हाफ m कॅन्सल. सो मला बानो v1 बाय v2 किती मिळालं? 1/2. v1 स्क्वेअर बाय v2 स्क्वेअर 1/4 ना, स्क्वेअर रूट घेतल्यानंतर 1/2. आन्सर इज 1/2. आन्सर इज 1/2. सो या पूर्ण सगळ्या टॉपिकमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्हची चांगल्या क्वेश्चन्सची तयारी होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला हा पूर्ण टॉपिक जो आहे तो सहज मार्क मिळवून देणार आहे. नेक्स्ट, वेन द लाईट ऑफ फ्रिक्वेन्सी 2 न्यू नॉट, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी 2 न्यू नॉट is incident on metal plate, then velocity is v1. ठीक आहे. when the frequency is increased to 5 nu naught, बघा परत when the आलं काय? when the if the म्हणजे दोन केसेस घेऊन सोडवायचा आहे क्वेश्चन. पहिल्या केसमध्ये थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी घ्या 2 न्यू नॉट, नंतर घ्या 5 न्यू नॉट. सॉरी, पहिल्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड नाही, पहिल्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी दिले 2 न्यू नॉट आणि दुसऱ्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी दिले 5 न्यू नॉट. तर वेलॉसिटी काय? इझी, सेम आत्ता जसं सोडवलं सेम त्या टाईपचं आहे. तुम्ही ट्राय करायचा आहे बानो. हा क्वेश्चन तुम्ही घ्यायचा आहे फॉर होमवर्क. ओके. नेक्स्ट, अ सर्टन मेटॅलिक सरफेस इज इल्युमिनेटेड विथ मोनोक्रोमॅटिक लाईट ऑफ वेवलेंथ लॅम्बडा, then stopping potential for the photoelectric surface is 3v0. if the same surface, if the बघा बाळनो, मी तुम्हाला सांगायला लागलोय तसं if the when असं या टॉपिकमध्ये खूप आहे. सो दोन केसेस बनतात. ओके, केस 1 केस 2. if the same surface तोच आहे is illuminated with a wavelength 2 लॅम्बडा, तर स्टॉपिंग पोटेन्शियल v0. विचारले आपल्याला थ्रेशोल्ड वेवलेंथ काय. ठीक आहे. सो डायग्राम एक बनवूया. केस नंबर 1. येस, केस नंबर 1 मध्ये लाईट जी फॉल झालेली आहे त्या लाईटची वेवलेंथ किती आहे? लॅम्बडा. म्हणजे करस्पॉन्डिंग एनर्जी किती असणार? hc बाय लॅम्बडा. येस, त्याचं वर्क फंक्शन काहीतरी आपण 5 घेऊया. स्टॉपिंग पोटेन्शियल दिले मला या ठिकाणी. स्टॉपिंग पोटेन्शियल vs 3v0. स्टॉपिंग पोटेन्शियल दिले तर मी कायनेटिक एनर्जी काढू शकतो. कशी काढायची? त्या स्टॉपिंग पोटेन्शियलला फक्त काय अटॅच करावं लागेल? E, 3ev0. आता म्हणलंय केस 2 मध्ये, केस 2 सेम सरफेस तोच. सो वर्क फंक्शन असणार आहे 5 आता मात्र वेवलेंथ बदलले, 2 लॅम्बडा केलंय. सो लॅम्बडाच्या जागी जर मी 2 लॅम्बडा पुट केलं तर hc बाय 2 लॅम्बडा होईल. सेम सरफेस इज इल्युमिनेटेड विथ 2 लॅम्बडा, स्टॉपिंग पोटेन्शियल इज v0. ह्या केसमध्ये स्टॉपिंग पोटेन्शियल vs2, ह्याला म्हणूया vs1, हे दिलेलं आहे v0. तर लगेच मी कायनेटिक एनर्जी सांगू शकतो ev0. येस, तर विचारलेलं काय आहे? थ्रेशोल्ड वेवलेंथ काय?
थ्रेशोल्ड वेवलेंथ म्हणजे बानो थ्रेशोल्ड वेवलेंथ कुणाच्या फॉर्म्युल्यात असणार, वर्क फंक्शन. सो आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा वर्क फंक्शन काढावं लागेल. ठीक आहे, काढूया, काय अडचण नाही. मला सांगा ई फाय नॉट आणि के ई ह्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे का, आहे. काय रिलेशन आहे, ई इज इक्वल टू फाय नॉट प्लस के ई मॅक्स. सो ईच्या ठिकाणी पुट करा एच सी बाय लॅमडा, फाय नॉटला ॲज इट इज, कायनेटिक एनर्जीच्या ठिकाणी पुट करा 3 व्ही नॉट. ह्याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 1. केस 2 वरून एक इक्वेशन म्हणूया, ई इज इक्वल टू फाय नॉट प्लस के ई मॅक्स. सो केस 2 मध्ये ईला लिहिता येईल एच सी बाय 2 लॅमडा इज इक्वल टू फाय नॉट प्लस ई व्ही नॉट. केस नंबर 2. आता केस नंबर 1 चे इक्वेशन म्हणून इथं अवेलेबल आहे, केस नंबर 2 चे इक्वेशन इथं आहे. आता हे सॉल्व केल्यानंतर आन्सर मिळणार. बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम असतो की सर सॉल्व कसं करायचं, तर सॉल्व करणं सिंपल आहे. ऑप्शनवरती एक नजर ठेवायची आणि मग आपण डिसाईड करायचं की कसं सॉल्व करायचं. जसं की आपल्याला पहिल्यांदा जी टर्म काढायची आहे त्याला डिस्टर्ब करायचं नाही. काय फाइंड करायचं आहे, फाय नॉट. सो दोन्ही इक्वेशन मधल्या फाय नॉटला डिस्टर्ब करू नका. त्याच्यानंतर ऑप्शनमध्ये बघा, ऑप्शनमध्ये सगळीकडे लॅमडा दिसते, लॅमडा 6 लॅमडा 4 लॅमडा, लॅमडा बाय 4 लॅमडा बाय 6. सो लॅमडावाली टर्म अजिबात डिस्टर्ब करू नका. लॅमडावाली टर्म कुठं आहे, इथं. ह्याला अजिबात हलवू नका, ह्याला पण हलवू नका. मग राहिली कुठली टर्म, ई व्ही नॉट, ई व्ही नॉट. सो ई व्ही नॉट ही टर्म आपण कट करू शकतो. ई व्ही नॉट कट करा. कसं कट करायचं सर, सेकंड इक्वेशन मधला ई व्ही नॉट इथं पुट करा. सो पुट व्हॅल्यू ऑफ ई व्ही नॉट फ्रॉम 2 इन इक्वेशन 1. सो हे काय होईल बघा, एच सी बाय लॅमडा इज इक्वल टू फाय नॉट प्लस 3 बाहेर घेऊया, ई व्ही नॉटची व्हॅल्यू ह्याला तिकडे शिफ्ट करा, ही होईल एच सी बाय 2 लॅमडा मायनस फाय नॉट. सो सॉल्व करूया आपण. एच सी बाय लॅमडा इज इक्वल टू फाय नॉट प्लस आत 3 ने मल्टीप्लाय करा, 3 एच सी बाय 2 लॅमडा मायनस 3 फाय नॉट. आता फाय नॉट मायनस 3 फाय नॉट किती होणार, मायनस 2 फाय नॉट. 3 एच सी बाय 2 लॅमडा मायनस 2 फाय नॉट. एच सी बाय लॅमडा 2 फाय नॉटला इकडे शिफ्ट करा, 2 फाय नॉट इज इक्वल टू 3 एच सी बाय 2 लॅमडा मायनस एच सी बाय लॅमडा. स्वतः बानो पहिल्यांदा आपण के या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम करून घेऊया. डिनॉमिनेटर सेम केला की आपल्याला ते सोडवायला बरं जाईल. ठीक आहे, सो डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी इथं आपण 2 न आणि इथं आपण 2 न मल्टिप्लाय डिवाइड करूया. म्हणजे या ठिकाणी डिनॉमिनेटर आला 2 लॅमडा, म्हणजे न्यूमरेटरची सबस्ट्रॅक्शन 3 एच सी मायनस 2 एच सी म्हणजे किती, एच सी. सो 2 फाय नॉट इज इक्वल टू एच सी बाय 2 लॅमडा. मग फाय नॉट इज इक्वल टू काय असणार आहे, एच सी बाय 4 लॅमडा. आता मला फाय नॉट नाही विचारलं, मला काय विचारलंय, लॅमडा नॉट. मग काय हरकत नाही ना, फाय नॉटच्या फॉर्म्युल्याची व्हॅल्यू पुट करा. फाय नॉट म्हणजे काय असतो, फाय नॉट म्हणजे असतं एच सी बाय लॅमडा नॉट इज इक्वल टू एच सी बाय 4 लॅमडा. एच सी कॅन्सल. सो मला लॅमडा नॉट मिळालं 4 लॅमडा. असं ऑप्शन आहे का, यस ऑप्शन आहे सर. आन्सर येणार आहे बीटा. फॉर द सेम for surface illuminated with a frequency nu, the stopping potential required for the emitted photon is nu naught. न्यू फ्रिक्वेन्सी असताना स्टॉपिंग पोटेन्शियल किती दिलंय, न्यू नॉट. इफ द बघा परत इफ द आलं काय आहे काय. सो असे भरपूर क्वेश्चन आहेत बघा नो, इफ द व्हेन द वगैरे. सो 2 केसेस दिलेत. पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी न्यू असताना स्टॉपिंग पोटेन्शियल व्ही नॉट. आता फ्रिक्वेन्सी केले न्यूची न्यू नॉट बाय 2, तर स्टॉपिंग पोटेन्शियल झालेलं आहे व्ही नॉट बाय 4. आणि विचारलेलं आहे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे लास्ट ह्याच्या आधीचं जे एक्झाम्पल होतं, प्रिव्हियस एक्झाम्पल, त्याच्यामध्ये थ्रेशोल्ड वेवलेंथ विचारली होती आणि आता थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी विचारले. म्हणजे आपल्याला बेसिकली काय कॅल्क्युलेट करायचं आहे, वर्क फंक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे. सो सेम पॅटर्न आपण हा सोडवू शकतो. आणि तुम्ही बघायला CET 2022, 2023, 2024. सो सलग 3 वर्ष
सेम क्वेश्चन बिना व्हॅल्यू न चेंज करता दिलेला आहे आणि आत्ता आधीचा क्वेश्चन आपण जसं सॉल्व्ह केला सेम त्या पॅटर्ननं हा क्वेश्चन अटेम्प्ट करूया. ठीक आहे. सो 2 केसेस दिलेत बाळांनो. केस नंबर 1. केस नंबर 1 मध्ये काय म्हटलंय बघा त्यांनी. केस नंबर 1 मध्ये आपल्याला दिलेला आहे फ्रिक्वेन्सी न्यू. फ्रिक्वेन्सी न्यू म्हणजे एनर्जी किती झाली एच न्यू. वर्क फंक्शन फाय नॉट. ओके. तर स्टॉपिंग पोटेन्शियल इज व्ही नॉट. स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे पहिल्या केसमधलं व्ही नॉट दिलं आहे आणि आपल्याला माहिती आहे स्टॉपिंग पोटेन्शियल दिलं तर मी लगेच कायनेटिक एनर्जी सांगू शकतो. काय करावं लागेल त्याला फक्त ई अटॅच करावं लागेल तर ई व्ही नॉट. ओके. केस नंबर 2. आता केस नंबर 2 मध्ये मेटल तोच आहे सो वर्क फंक्शन बदलणार नाही, फ्रिक्वेन्सी मात्र बदलणार. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे न्यूची न्यू बाय 2. न्यू बाय 2 म्हणजे एनर्जी असणार आहे एच न्यू बाय 2. एच न्यू बाय 2 आणि स्टॉपिंग पोटेन्शियल दिलं सेकंड केसमधलं आपल्याला व्ही नॉट बाय 4. स्टॉपिंग पोटेन्शियल व्ही नॉट बाय 4 तर कायनेटिक एनर्जी किती असणार ई व्ही नॉट बाय 4. आणि विचारले थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी सो वर्क फंक्शन काढायचं आहे. प्रोसिजर सेम. केस 1 वरून एक इक्वेशन, केस 2 वरून एक इक्वेशन आणि 2 इक्वेशन सॉल्व्ह करायचे. सो इक्वेशन केस 1 वरून एक इक्वेशन तयार करूयात. E इज इक्वल टू फाय नॉट प्लस के ई मॅक्स. दिस इज आवर फॉर्म्युला. ईच्या ठिकाणी काय दिलेलं आहे एच न्यू, फाय नॉट ॲज इट इज आणि के ई मॅक्सला दिलेला आहे ई व्ही नॉट. इक्वेशन नंबर 1. केस नंबर 2 E is equal to phi naught plus K max. E च्या ठिकाणी h nu by 2 phi naught as it is E v naught by 4. नंबर 2. आता आपल्याला जे फाइंड करायचं आहे त्याला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. सो आपल्याला फाइंड काय करायचं आहे फाय नॉट. फाय नॉटला डिस्टर्ब करू नका. दोन्ही इक्वेशन मधल्या फाय नॉटला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. ऑप्शन मध्ये सगळीकडे न्यू दिसालंय न्यू. सो न्यू वाल्या टर्मला पण डिस्टर्ब करू नका. इथं एच न्यू होतं सो न्यू वाल्या टर्मला पण डिस्टर्ब करू नका. ई व्ही नॉट काही कामाचं नाही आहे. ऑप्शन मध्ये ई व्ही नॉट नाही सो ई व्ही नॉट कट करा. कसं कट करा इक्वेशन 1 मधला ई व्ही नॉट दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करा. कट होईल आरामात काय अडचण नाही. सो हे होणार आहे h nu by 2 is equal to phi naught plus 1 by 4. E v naught ची व्हॅल्यू काय असणार आहे h nu minus phi naught. हे phi naught ला इकडे शिफ्ट केलं ना. येस. सो h nu by 2 is equal to phi naught plus h nu by 4 minus phi naught by 4. सो phi naught minus phi naught by 4 एका साइडला घ्या. h nu by 2 minus h nu by 4 is equal phi naught minus phi naught by 4. सो ह्याला 4 न मल्टिप्लाय करा. 4 phi naught minus phi naught upon 4 is equal to 4 h nu minus 2 h nu that is 2 h nu by 8. सो हे होणार आहे 2 h nu by 8 is equal to 3 phi naught by 4. Okay. 4 2s are 8. 2 2 cancel. So मला मिळालं h nu is equal to 3 phi naught. Phi naught म्हणजे काय h nu by 3. पण मला थोडीच phi naught विचारलंय. मला विचारलेला आहे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी दॅट इज न्यू नॉट. सो h nu ला मला लिहिता येईल h nu नॉट इज इक्वल टू h nu by h cancel. So nu naught is equals to nu by 3. असा ऑप्शन आहे. यस. ऑप्शन आहे बी. ऑप्शन आहे बी. आन्सर इज बीटा. नेक्स्ट. आता बघा परत. when a metallic surface is illuminated with a light of wavelength lambda, stopping potential is V. If the same surface अलग आहे परत. if the same surface is illuminated with 2 lambda, stopping potential V by 4, then threshold wavelength. सो बाळांनो हा नीटचा क्वेश्चन आहे 2016 फेज 1 2016 सेम टाईपचा आहे. सो सेम टाईपचा क्वेश्चन असल्यामुळे तो तुम्ही ट्राय करायचा आहे.
So this is for homework. Next, a photoelectric surface is illuminated successively by a monochromatic light of wavelength lambda and lambda by 2. Then kinetic energy in second case, if the सो भावांनो कितीतरी मी क्वेश्चन असे दाखवू शकतो. हा सुद्धा नीटचा क्वेश्चन आहे, रीटेस्ट 2015चा. असे कितीतरी क्वेश्चन आहेत ज्याच्यामध्ये दोन केसेस बनतात, केस 1 केस 2. केस 1 वरून एक इक्वेशन, केस 2 वरून दुसरं इक्वेशन, आणि ते सॉल्व करायचं. सो अटेम्प्ट करूया आणि भावांनो सेम क्वेश्चन जेई मेनला सुद्धा विचारलेला आहे. ठीक आहे, चलो ट्राय करूया. तर फोटो इलेक्ट्रिक सरफेस इज इल्युमिनेटेड सक्सेसिव्हली बाय अ लाईट ऑफ वेवलेंथ लॅम्बडा अँड लॅम्बडा बाय 2. सो दोन केसेस दिलेत, केस 1 केस 2. केस 1 मध्ये वेवलेंथ आहे लॅम्बडा, सो करस्पॉन्डिंग एनर्जी असणार आहे hc बाय लॅम्बडा. केस 2 मध्ये वेवलेंथ आहे लॅम्बडा बाय 2, सो लॅम्बडाच्या ठिकाणी लॅम्बडा बाय 2 पुट करा. लॅम्बडा बाय 2 पुट केला तर 2 वरती जाईल, सो हे होईल 2hc बाय लॅम्बडा. The maximum kinetic energy of emitted electron in second case is 3 times. Maximum kinetic energy in the second case is 3 times the first case. म्हणजे दुसऱ्या केस मधली कायनेटिक एनर्जी 3 टाइम्स आहे. मग पहिल्या केस मधल्या कायनेटिक एनर्जीला, ज्याला आपण के मॅक्स म्हणतोय, त्याला जर मी K1 म्हणलं तर इथं जी कायनेटिक एनर्जी असणार आहे के मॅक्स, तर काय असणार बानो 3K1. सेकंड केस मधली एनर्जी 3 टाइम्स आहे, 3 टाइम्स फर्स्ट केस मधल्या. आणि वर्क फंक्शन विचारले, मेटल तोच आहे. पुन्हा दोन इक्वेशन बनवूया. केस 1 वरून एक इक्वेशन, E is equal to phi naught plus Ke max. E is hc by lambda is equal to phi naught plus K1. Case 2, E is equal to phi naught plus K max. Two hc by lambda is equal to phi naught plus 3K1. आता हे सॉल्व केल्यानंतर आन्सर मिळेल. कसं सॉल्व करायचं, पुन्हा ऑप्शन बघून. सो ऑप्शन मध्ये सगळीकडे मला काय दिसतंय, hc बाय लॅम्बडा. सो hc बाय लॅम्बडा वाल्या टर्मला डिस्टर्ब करू नका. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, वर्क फंक्शन. सो फाय नॉट कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याला डिस्टर्ब करून चालणार नाही. ऑप्शन मध्ये कुठेही के नाही आहे, के कट करा. K1 इथला K1 इथं ढकला. सो काय मिळेल बघा, 2hc बाय लॅम्बडा इज इक्वल टू फाय नॉट प्लस 3 इन ब्रॅकेट. K1 ची व्हॅल्यू येणार आहे hc बाय लॅम्बडा मायनस फाय नॉट. 2hc by lambda is equal to phi naught plus 3hc by lambda minus 3 phi naught. Phi naught minus 3 phi naught येईल minus 2 phi naught, आणि त्याला इकडे शिफ्ट केल्यानंतर plus 2 phi naught मिळेल मला. So 3hc by lambda minus 2hc by lambda, that is 2 phi naught is equal to hc by lambda. म्हणजेच phi naught मिळालं hc by 2 lambda. सो असा ऑप्शन आहे का बघा, दिस इज आवर फायनल आन्सर. hc by 2 lambda. yes, alpha 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 is the answer. Next, the maximum kinetic energy of photon is E. Okay, maximum kinetic energy of photon is E. K दिलेला आहे. if the wavelength is lambda wavelength असताना kinetic energy ला E म्हणलंय त्यांनी. if the wavelength of incident radiation is reduced to lambda by 3, wavelength change केली, lambda ची lambda by 3 केली, then kinetic energy of photon becomes 4 times. म्हणजे kinetic energy, then the energy of photon becomes काय झालेलं आहे 4 times. 4 times एनर्जी झाली तर वर्क फंक्शन काय. आता बाळांनो सेम टाईपचा क्वेश्चन आहे. पुन्हा एकदा या सेम क्वेश्चन मध्ये इफ द वगैरे आलेला आहे, इफ वेवलेंथ. सो दोन केसेस बनवा, दोन केसेस बनवून सेम त्या पद्धतीने ट्राय करा आणि काय ते आन्सर बघा. पुढं नेक्स्ट, फोटो इलेक्ट्रॉन्स विथ एनर्जी 5 इलेक्ट्रॉन वोल्ट आर incident on a cathode
in photocell the maximum kinetic energy is 2 when photon of 6 electron holes are strikes on an incident on a cathode, no photoelectrons will reach the anode if the stopping potential of A is. बघा ठीक आहे, क्वेश्चन वाचल्यानंतर काय म्हटले बघा त्यांनी, फोटॉन विथ एनर्जी 5 इलेक्ट्रॉन होल्ट आर इन्सिडेंट ऑन अ कॅथोड. कॅथोड म्हणजे इमिटर. ठीक आहे सर, इमिटर. इमिटरवरती किती एनर्जी पडलेली आहे, 5 इलेक्ट्रॉन होल्ट. या इमिटरचं काहीतरी वर्क फंक्शन असेल. ठीक आहे, तर मॅक्झिमम एनर्जी ऑफ इमिटेड इलेक्ट्रॉन, ह्यातून जो इलेक्ट्रॉन बाहेर पडला त्याची मॅक्झिमम एनर्जी म्हणजेच आपल्याला कायनेटिक एनर्जी दिलेली आहे किती, 2 इलेक्ट्रॉन होल्ट. आपण ह्या केसमध्ये पटकन लगेच वर्क फंक्शन काढू शकतो. यस, E इज इक्वल टू फाय नॉट प्लस केई मॅक्स. मग मला सांगा तुम्ही केई मॅक्स काय येईल, E मायनस फाय नॉट. E किती आहे 5, फाय नॉट किती आहे, फाय नॉट सॉरी आपल्याला फाय नॉट काढायचं आहे ना. सो फाय नॉट प्लस केई मॅक्स. सो फाय नॉट इज इक्वल टू E minus Ke max. E is how much, 5. Ke max is how much, 2. So work function मिळालं बानो 3 इलेक्ट्रॉन होल्ट. पुढं, when photon of energy 6 इलेक्ट्रॉन होल्ट are incident on a cathode. आता पहिल्या केसमध्ये, केस नंबर 1 मध्ये 5 इलेक्ट्रॉन होल्ट एनर्जी पडत होती. आता केस नंबर 2 मध्ये त्यांनी किती एनर्जी दिलेली आहे, 6 इलेक्ट्रॉन होल्ट. वर्क फंक्शन आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलं, 3 इलेक्ट्रॉन होल्ट आहे. तर विचारले नो फोटो इलेक्ट्रॉन्स विल रीच द एनोड. आपल्याला माहिती आहे सेटअप कसा असतो, इथं इमिटर, इथं कलेक्टर. इमिटरला आपण कॅथोड म्हणतो आणि कलेक्टरला आपण एनोड म्हणतो. तर एनोडकडे कुठलाही इलेक्ट्रॉन पोचायला नको असं त्यांनी म्हटलंय. तर स्टॉपिंग पोटेन्शियल काय असणार, आता आपल्याला माहिती आहे स्टॉपिंग पोटेन्शियलसाठी बेसिकली आपल्याला कायनेटिक एनर्जी लागते ना. कारण कायनेटिक एनर्जी काय असती, केई मॅक्स इज इक्वल टू ई इंटू व्ही एस. मग व्ही एस इज इक्वल टू काय असणार, केई मॅक्स अपॉन ई. केई मॅक्समधून फक्त ई कट करा, आन्सर मिळेल व्ही एसचं. सो ह्या केसमध्ये केई मॅक्स कॅल्क्युलेट करूयात आपण. केई मॅक्स काय येणार आहे, केई मॅक्स असते ई मायनस फाय नॉट. E किती आहे 6, फाय नॉट किती आहे 3. सो 3 इलेक्ट्रॉन होल्ट ही मिळाली कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जीमधून E कट करा. सो स्टॉपिंग पोटेन्शियल किती मिळालं, 3 होल्ट. पण बाळानो काल आपण बघितलंय स्टॉपिंग पोटेन्शियलची डेफिनेशन. स्टॉपिंग पोटेन्शियलची डेफिनेशन आपण अशी बघितली होती, इट इज द निगेटिव्ह पोटेन्शियल. इट इज द निगेटिव्ह पोटेन्शियल. सो स्टॉपिंग पोटेन्शियल निगेटिव्ह असतं. सो जरी 3 होल्ट आन्सर आला असेल तरी -3 होल्ट जर असा ऑप्शन मिळाला तर हा ऑप्शन बेटर असणार आहे. दिस इज अ बेटर ऑप्शन, नो डाऊट. जर मायनस नसेल +3 असेल तर +3 इज करेक्ट, बट ओके बेटर ऑप्शन इज -3. बघूया आपण, दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत बाळांनो, -3 +3. सो बेटर ऑप्शन इज -3. दिस इज द आन्सर. ओके, नेक्स्ट. इन अ फोटो इमिसिव्ह सेल with the exciting wavelength lambda, fastest electron has a speed v. ज्यावेळी wavelength lambda आहे त्यावेळी स्पीड किती आहे, v. if the exciting wavelength is changed to if the, परत आलं की if the. सो बाळांनो या टॉपिकमध्ये खूप वेळा अशा पद्धतीने दिलेला आहे. 2 केसेस बनणार, 2 केसेस सॉल्व करायचे आहेत. आता हा क्वेश्चन जेई मेनला विचारलेला आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, आपण सॉल्व करूया. बघा काय म्हटलं, केस नंबर 1. केस नंबर 1, ज्यावेळी वेवलेंथ किती आहे, लॅम्बडा. वेवलेंथ लॅम्बडा आहे म्हणजे एनर्जी किती आहे, hc/लॅम्बडा. एनर्जी किती आहे, hc/लॅम्बडा. तर स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन किती म्हटले त्यांनी, v. तर पहिल्या केसमधलं स्पीड दिलेला आहे बाळांनो v. इफ द एक्साइटिंग वेवलेंथ इज चेंज टू, याचं काहीतरी वर्क फंक्शन असेल फाय नॉट. केस नंबर 2. केस नंबर 2 मध्ये वेवलेंथ किती दिलेली आहे, 3 λ/4. वेवलेंथ आहे 3 λ/4 म्हणजे एनर्जी किती असणार आहे, hc. लॅम्बडाच्या ठिकाणी पुट करणार आहात तुम्ही 3 λ/4 म्हणजे 4 वरती येणार आहे, 4 hc/3 लॅम्बडा. वर्क फंक्शन फाय नॉट.
द स्पीड ऑफ फास्टेस्ट इमिटेड इलेक्ट्रॉन्स विल बी. तर पहिल्या केसमधलं स्पीड आपण व्ही म्हटलं, दुसऱ्या केसमधलं स्पीड यू म्हटलं, तर यूची व्हॅल्यू काय विचारलेलं आहे. पुन्हा एकदा बानो 2 केसेसवरून 2 इक्वेशन भेटतील आपल्याला, ती इक्वेशन सॉल्व करावं लागतील. ठीक आहे, ट्राय करूयात आपण. केस 1 वरून पहिलं इक्वेशन, E इज इक्वल टू दॅट इज hc बाय लॅम्बडा इज इक्वल टू फाय नॉट प्लस वेलॉसिटी दिले म्हणजे कायनेटिक एनर्जीला वेलॉसिटीच्या फॉर्ममध्ये लिहूया, हाफ mv². हे आहे इक्वेशन नंबर 1. केस 2 मध्ये 4hc अपॉन 3 लॅम्बडा इज इक्वल टू फाय नॉट प्लस हाफ mu². क्वेश्चन 2. आता बानो ऑप्शन बघायचे आणि ठरवायचं की कसा हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. सो बघूया. पहिल्यांदा ऑप्शनमध्ये सगळीकडे मला व्ही दिसालंय, व्ही. सो व्ही वाल्या टर्मला अजिबात डिस्टर्ब करू नका, व्ही वाली टर्म इथं आहे. सो व्ही वाल्या टर्मला अजिबात डिस्टर्ब करू नका. यू तर आपल्याला फाइंडच करायचा आहे, त्यामुळे काय प्रश्न नाही. नेक्स्ट, आणखी ऑप्शनमध्ये काय दिसालेत, नंबर दिसालेत, नंबर 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 नंबर. सो ऑप्शनमध्ये आणखी नंबर दिसालेत मला सगळीकडं. सो ह्या ठिकाणी आता 2 गोष्टी आहेत मला. एक तर मला hc बाय लॅम्बडा कट करता येऊ शकतं किंवा फाय नॉट कट करता येऊ शकतं. ह्यातलं काही ना काहीतरी एक टर्म कट करावी. आता काय कट करायचं याचा डिसिजन कसा घ्यायचा, सिम्पल आहे. मला सांगा, ऑप्शनमध्ये सगळीकडं देत असताना तुम्हाला ग्रेटर दॅन, लेस दॅन अशा फॉर्ममध्ये आन्सर विचारलेला आहे. म्हणजे काय, आपल्याला एक कुठली तरी टर्म, कॉन्स्टंट टर्म ही ॲज इट इज ठेवावी लागणार आहे, जेणेकरून सपोज आपला आन्सर काहीतरी त्या कॉन्स्टंट टर्ममध्ये ॲड होत असेल तर आपण त्याला म्हणणार ग्रेटर दॅन, सबस्ट्रॅक्ट होत असेल तर आपण त्याला म्हणणार लेस दॅन. सो ह्याच्यात कॉन्स्टंट टर्म कुठली आहे, वर्क फंक्शन ही टर्म कॉन्स्टंट आहे. सो वर्क फंक्शनला डिस्टर्ब करू नका आणि आन्सर जे मिळेल ते इन टर्म्स ऑफ वर्क फंक्शन मिळेल. सो वर्क फंक्शनमध्ये समथिंग इज ॲडिंग असेल तर ग्रेटर, जर काहीतरी लेस होत असेल तर लेस. ओके, मायनस होत असेल तर लेस. सो चलो ट्राय करूयात आपण. म्हणजे आपलं टार्गेट आहे आता hc बाय लॅम्बडा कट करायचं. सो hc बाय लॅम्बडा ही व्हॅल्यू इथं ढकला. सो काय मिळणार, ओके 4/3 बाहेर काढलं मी सर. hc बाय लॅम्बडाची व्हॅल्यू आहे फाय नॉट प्लस हाफ mv² इज इक्वल टू फाय नॉट प्लस हाफ mu². सो हे होणार आहे 4 फाय नॉट बाय 3 प्लस 2 2s are 4, 2 mv² by 3 is equal to phi naught plus half mu². Next, आता ही वाली टर्म जी आहे, ही वाली टर्म राईट साईडला ठेवा, बाकीच्या सगळ्या टर्म तिकडे शिफ्ट करूयात. सो 4 phi naught by 3 मायनस phi naught प्लस 2/3 mv² is equal to half mu². सो इथं पहिल्यांदा 3 न मल्टिप्लाय डिवाइड करून घ्या. सो हे होणार आहे तुमचं 4 phi naught minus 3 phi naught, that is phi naught by 3 plus 2/3 mv² is equal to half mu². मला सर u पाहिजे आहे, u. सो मला ह्या टर्म सगळ्या तिकडे शिफ्ट करायला पाहिजे. पहिला 2 ला तिकडे शिफ्ट करा. 2 phi naught by 3 प्लस 4 mv² by 3 इज इक्वल टू mu². आता m ला पण त्या साईडला शिफ्ट करा. सो मला मिळेल 2 phi naught, इथं न्यूमरेटरमध्ये, इकडे डिनॉमिनेटरमध्ये जाईल 3m प्लस m इथं कॅन्सल होईल. सो इथं मिळेल 4/3 v² इज इक्वल टू u². आता मला सांगा भावनो, फाय नॉट m ह्या सगळ्या टर्म कशा आहेत, कॉन्स्टंट आहेत ना. 2/3 पण कॉन्स्टंट आहे. सो ही पूर्ण टर्म कॉन्स्टंट आहे. सो मला आन्सर मिळालं कॉन्स्टंट प्लस 4/3 v² इज इक्वल टू u². मग u काय येणार आहे, u येणार आहे 4/3 रेस टू 1/2 v. आता ह्या ठिकाणी बघा, ह्या व्हॅल्यूमध्ये समथिंग कॉन्स्टंट ॲड झाला आहे. ॲड जर झाला असेल तर हे इक्वल लिहिणं चुकीचं आहे. सो जी व्हेलॉसिटी असणार, जी व्हेलॉसिटी आपल्याला मिळणार आहे u,
ती कशी असणार आहे, ग्रेटर असणार आहे, कारण यूचा आन्सर कसं मिळणार आहे, ह्याच्यामध्ये हे ॲड केल्यानंतर मिळणार ना. सो ग्रेटर 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 ग्रेटर, आन्सर इज डेल्टा, आन्सर इज डेल्टा, आन्सर इज डेल्टा. नेक्स्ट, photocell is illuminated by a source of light which is placed at a distance of d from the cell. Okay, photocell is illuminated by a source of light which is placed at a distance d from the cell. If distance becomes d by 2 then number of electrons will be. तर बाळांनो मी तुम्हाला एक रिलेशन सांगतो, असे क्वेश्चन्स असतात ज्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला हे रिलेशन कामाला येऊ शकतं. हे लक्षात ठेवा, रिलेशन बिटवीन इंटेन्सिटी अँड डिस्टन्स. सो जर पॉइंट सोर्स असेल, पॉइंट सोर्स म्हणजे फोटोसेल किंवा आपला रेग्युलर बल्ब वगैरे, याला आपण पॉइंट सोर्स ट्रीट करतो. तर इंटेन्सिटी आय इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. ओके, आणि जर लाईन सोर्स असेल, लिनियर सोर्स, आता लाईटचे सोर्स आहेत, आता लिनियर सोर्स म्हणजे ट्यूबलाईट पकडा आणि पॉइंट सोर्स म्हणजे बल्ब. तर 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 इंटेन्सिटी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स असते. ठीक आहे. सो जितकं तुम्ही ह्या सोर्सपासून लांब जाणार, डिस्टन्स वाढणार, तसं लाईटची इंटेन्सिटी कमी होणार. इंटेन्सिटी कमी झाली म्हणजे नंबर ऑफ फोटॉन्स कमी होणार, नंबर ऑफ फोटॉन्स कमी झाली म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कमी होणार. ठीक आहे. सो इथं बघा काय म्हटलं पहिल्या केसमध्ये, इथं इफ फोटोसेल इज इल्युमिनेटेड बाय अ लाईट सोर्स ऑफ लाईट विच इज प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स डी. डिस्टन्स किती आहे, डी. आणि सेकंड केसमध्ये डिस्टन्स हाफ केलं आहे. मला सांगा तुम्ही, केस 1 मध्ये डिस्टन्स किती होतं, डी, आणि केस 2 मध्ये डिस्टन्स किती गेलेला आहे, हाफ. हाफ म्हणजे डी बाय 2. आता जर डिस्टन्स, इंटेन्सिटी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर आहे रे. मग जर डिस्टन्स तुम्ही हाफ केला असेल तर इंटेन्सिटी वाढणार. डिस्टन्स हाफ म्हणजे डी बाय 2, तर डी बाय 2चा स्क्वेअर म्हणजे काय होणार, डी स्क्वेअर बाय 4, म्हणजे इंटेन्सिटी किती टाइम्स वाढणार, 4 टाइम्स. सो आन्सर किती आलं, 4 टाइम्स. सो हे फक्त रिलेशन ठेवा अशा क्वेश्चन्सला, हे तुम्हाला युजफुल आहे. हे नीटचे क्वेश्चन्स आहे. A photocell is illuminated by a point source of light 1 meter away. सोर्स 1 मीटर आहे, 1चं 2 मीटर केलं, पुन्हा डिस्टन्स डबल केलं. ओके, सो सेम टाईपचा क्वेश्चन आहे, तुम्ही ट्राय करा. A 5 watt source emits a monochromatic light of wavelength 5000 angstrom. When distance is 0.5 meter, it liberates electron from a photosensitive metallic surface. When the source is moved to 1 meter, बघा पुन्हा डिस्टन्स इन्क्रीज केलंय, इन्क्रीज किती केलंय, 0.5चं 1 केलंय म्हणजे 2 टाइम्स. डिस्टन्स वाढवलंय, तर डिस्टन्स वाढवलं तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होतील, पुन्हा आपण आत्ताच बघितलं इंटेन्सिटी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. सो त्या पद्धतीनं तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. नेक्स्ट, in photoelectric emission process from a metal of work function 1.8 electron volt, kinetic energy of most energetic electron is 0.5 electron volt. The corresponding stopping potential. कायनेटिक एनर्जी दिली तुम्हाला बानो, कायनेटिक एनर्जी किती दिली, 0.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट, आणि विचारले काय हो, स्टॉपिंग पोटेन्शियल. बाळांनो तुम्हाला पटेल न पटेल, हा नीटचा क्वेश्चन आहे. आता मला सांगा तुम्ही, स्टॉपिंग पोटेन्शियलला ई अटॅच केल्यावर कायनेटिक एनर्जी मिळते. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय रे, ई इंटू व्ही एस ना. सो व्ही एसला ई अटॅच केल्यावर के मिळतं, मग के मधून ई कट केल्यावर काय मिळणार, व्ही एस. मग के मधून ई कट करा, आन्सर काय आलं, 0.5 व्होल्ट. 0.5 व्होल्ट, आन्सर इज 0.5 व्होल्ट. सो 4 मार्कचा क्वेश्चन आहे. सो फंडामेंटल्स क्लिअर असतील तर जास्त अजिबात अवघड नाही यात क्वेश्चन. नेक्स्ट, द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फॉर अ फोटोसेन्सिटिव्ह मेटल इज. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे न्यू नॉट दिले बानू, 3.3 × 10⁻14 हर्ट्ज.
सो न्यू नॉट दिलेला आहे, ठीक आहे. व्हेन अ लाईट ऑफ फ्रिक्वेन्सी न्यू दिलेला आहे 8.2 इंटू 10⁻14 हर्ट्ज. नंतर कट ऑफ व्होल्टेज, कट ऑफ व्होल्टेज म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल विचारलं आहे. स्टॉपिंग पोटेन्शियलसाठी फर्स्ट कॅल्क्युलेट केई मॅक्स, कारण केई मॅक्स मिळालं की केई मॅक्स इज ई इंटू व्ही एस ना, व्ही एस काढता येईल. सो आपला फॉर्म्युला आहे ई इज इक्वल टू फाय नॉट प्लस केई मॅक्स. सो ईच्या ठिकाणी मी लिहिणार आहे एच न्यू, फाय नॉटच्या ठिकाणी एच न्यू नॉट, केई मॅक्स आहे तसंच. सो केई मॅक्स मला काय मिळेल, एच न्यू मायनस एच न्यू नॉट. सो केई मॅक्स इज इक्वल टू एच न्यू मायनस एच न्यू नॉट. त्यातून जर मी एच कॉमन घेतलं तर मला मिळेल न्यू मायनस न्यू नॉट. सर न्यू दिलंय, दिलंय, न्यू नॉट दिलंय, दिलंय, एच द्यायची गरज नाही, कॉन्स्टंट आहे, माहीत असते आपल्याला. एच इज 6.634 इंटू 10⁻34. न्यू इज 8.2 इंटू 10⁻14, 3.3 इंटू 10⁻14. सो 6.6 इंटू 10⁻34 इंटू ह्यातून 10⁻14 बाहेर घेऊ आपण. सो 8.2 मायनस 3.3. सो मानो हे तुम्हाला आता इथून पुढे सोडवता येईल, काय प्रॉब्लेम नाही. याच्यावरून केई मॅक्स काढा. आता केई मॅक्स मिळाला की तुम्ही स्टॉपिंग पोटेन्शियल काढू शकता, ठीक आहे. सो मी इथून पुढचा पार्ट तुमच्याकडे सोपवतोय, पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट, the potential difference that must be applied to stop the fastest photoelectron emitted by nickel surface having work function and when ultraviolet radiation falls on it. आता बघा त्यांनी काय म्हणले, तर पोटेन्शियल डिफरन्स, आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स विचारलाय म्हणजे काय विचारलेला आहे, व्होल्टेज, व्होल्टेज विचारलंय आपल्याला. दॅट मस्ट बी अप्लाइड टू स्टॉप द इलेक्ट्रॉन, टू स्टॉप द इलेक्ट्रॉन म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल विचारलंय. Stopping potential is asked. Yes, stopping potential विचारलंय, VS विचारलंय. So by a nickel surface having work function 5.1 इलेक्ट्रॉन वोल्ट. एक मेटल आहे, ह्या मेटलचं वर्क फंक्शन आहे 5.1 इलेक्ट्रॉन वोल्ट, 5.01 सॉरी 5.01 इलेक्ट्रॉन वोल्ट. मेटॅलिक सरफेसचं वर्क फंक्शन आहे 5.01 इलेक्ट्रॉन वोल्ट. त्याच्यावरती लाईट फॉल झाली, त्या लाईटची जी वेवलेंथ आहे ती वेवलेंथ किती आहे, 200 नॅनोमीटर. आता मला सांगा वेवलेंथ वरून एनर्जी काढता येईल. येस, ई इज इक्वल टू एच सी बाय लॅम्बडा. सो लॅम्बडा दिले 200 नॅनोमीटर. सो एच सी 1240 इलेक्ट्रॉन वोल्ट नॅनोमीटर. नॅनोमीटर नॅनोमीटर कॅन्सल, 0 ने 0 ला कट केला. सो 6.2 इलेक्ट्रॉन वोल्ट एनर्जी आली. वर्क फंक्शन किती आहे 5.01. सो मी याच्यावरून केई मॅक्स काढू शकतो का, काढू शकतो. आणि केई मॅक्स मिळालं, केई मॅक्स मला मिळालं, केई मॅक्स म्हणजे ई मायनस फाय नॉट. ई किती आहे 5.01, 5.01 मायनस 6.20. सो केई मॅक्स मिळालं. केई मॅक्स वरून केई मॅक्सला कसं लिहिता येईल, ई इंटू व्ही एस, त्याच्यातून फक्त ई कट करा, व्ही एस मिळालं, फिनिश. मला एक्झॅक्टली तेच विचारलं होतं की व्ही एस, पण एक काळजी घ्या, एक प्लस मायनस आहे, त्यामुळे जो निगेटिव्हवाला येणार आहे, निगेटिव्ह, तुमचा आन्सर भलेही पॉझिटिव्ह होऊ दे पण त्याला निगेटिव्ह अटॅच करा, इट इज बेटर ऑप्शन. कारण स्टॉपिंग पोटेन्शियल इज बेसिकली द निगेटिव्ह पोटेन्शियल. ओके, नेक्स्ट डी ब्रॉगलीचे क्वेश्चन्स. डी ब्रॉगलीचे क्वेश्चन्स स्टार्ट झालेत, काय हरकत नाही. डी ब्रॉगलीचे फॉर्म्युले आपण बघितलेत. मी तुम्हाला पूर्ण सांगितलं होतं की ह्या टॉपिकमध्ये फक्त 2च बीट आहेत ज्याच्यावरती पेपर सेटर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यामध्ये पहिला बीट आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, आणि मॅक्सिमम क्वेश्चन जवळपास 90% क्वेश्चन फोटो इलेक्ट्रिकचे बघायला मिळतील. आणि दुसरा बीट आहे डी ब्रॉगली. डी ब्रॉगलीचे 10% क्वेश्चन बघायला मिळतील. सो काल आपण डी ब्रॉगलीची कॉन्सेप्ट्स वगैरे पहिल्या लेक्चरमध्ये सगळं बघितलेलं आहे.
त्याचे फॉर्म्युले थोडेसे रिवाइज करूया. बघा आठवतंय काय, आपण लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय पी असं लिहित होतो. येस, पी म्हणजे मोमेंटम आणि मोमेंटमलाच मी लिहिणार आहे मास इंटू व्हेलॉसिटी. मास इंटू व्हेलॉसिटीलाच मला कसं लिहिता येईल, √2m/k कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये. आणि कायनेटिक एनर्जीला कसं लिहिता येईल, क्यू इंटू व्ही. सो हे कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये डी ब्रॉगलीचा फॉर्म्युला, हा व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये फॉर्म्युला. सो हे सगळं आपण बघितलेलं आहे फर्स्ट लेक्चरला. नेक्स्ट इथं विचारलं आहे, द डी ब्रॉगली वेव्ह करस्पॉन्डिंग टू अ पार्टिकल हॅव्हिंग मास m मुव्हिंग विथ वेलॉसिटी v हॅज वेवलेंथ. आता वेवलेंथ किती असणार, h/mv, 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 h/mv इज द आन्सर. नेक्स्ट, आणि हे बाळनो हे सगळे काय माझ्या नोट्समधले क्वेश्चन नाही आहेत, हे सगळे प्रिव्हियस इयर नीटमध्ये विचारलेले, जेईमध्ये विचारलेले, आणखी CETमध्ये विचारलेले प्रश्न आहेत सगळे. आणि तुम्ही बघाला किती इझी क्वेश्चन आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग फिगर रिप्रेझेंट्स द व्हेरिएशन ऑफ मोमेंटम असोसिएटेड विथ डी ब्रॉगली वेवलेंथ. हा सुद्धा नीटचा क्वेश्चन आहे 2015चा. आत्ताच आपण बघितलं की लॅम्बडा इज इक्वल टू h/p म्हणजे लॅम्बडा इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू p. p म्हणजे काय असतं, मोमेंटम. सो डी ब्रॉगली वेवलेंथ इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू मोमेंटम. त्यामुळे यांचा जो ग्राफ आहे p वर्सेस लॅम्बडा, यांचा ग्राफ कसा येईल, एक्सपोनेन्शियल डिक्रीज. सो आन्सर येणार आहे बीटा. आन्सर इज बीटा. नेक्स्ट, इफ वी कन्सिडर इलेक्ट्रॉन अँड फोटॉन ऑफ सेम वेवलेंथ. इलेक्ट्रॉन आहे, फोटॉन आहे, दोघांची वेवलेंथ कशी आहे, सेम. देन दे विल हॅव सेम. मला सांगा आपण डी ब्रॉगली वेवलेंथचा फॉर्म्युला काय असते, h/p, h/mv. जर वेवलेंथ सेम असेल, मी काय म्हणतोय हे पुढचं एक्सटेन्शन राहू दे, जर वेवलेंथ सेम असेल तर h तर ऑलरेडी कॉन्स्टंट आहे. h तर ऑलरेडी कॉन्स्टंट आहे, जन्मापासून कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यूज फिक्स आहे, कधीच बदलत नाही. 6.634 इंटू 10⁻34. तर लॅम्बडा जर कॉन्स्टंट असेल म्हणजे सेम असेल तर मला सांगा p पण कसा असणार आहे, सेम. मोमेंटम सेम. पुन्हा एकदा हा नीटला विचारलेला क्वेश्चन आहे 4 मार्क्ससाठी आणि तुम्ही बघू शकताय याचा आन्सर येणार मोमेंटम. इतके सिंपल क्वेश्चन आहे. नेक्स्ट, इफ पार्टिकल्स आर मूव्हिंग विथ सेम वेलॉसिटी, पार्टिकलची वेलॉसिटी सेम आहे तर लॅम्बडाचा फॉर्म्युला असा शोधा की ज्याच्यात वेलॉसिटी येते. कोणता फॉर्म्युला, सर लॅम्बडा इज इक्वल टू h/p आणि p ला मी काय लिहू शकतो, m इंटू v आणि v म्हणजे वेलॉसिटी. तर मला हा वाला फॉर्म्युला घ्यायला पाहिजे, लॅम्बडा इज इक्वल टू h/mv. बरं बोला पुढं काय म्हटलंय त्यांनी की इफ पार्टिकल्स आर मूव्हिंग विथ सेम वेलॉसिटी. वेलॉसिटी बाळांनो सेम आहे, h ऑलरेडी कॉन्स्टंट आहे आणि मास पण कॉन्स्टंट, सॉरी मास नाही, मास व्हेरिएबल असणार आहे, पार्टिकल बदलल्यावर मास बदलणार, h कॉन्स्टंट आहे, v सेम आहे. तर त्यांनी विचारलंय की कुणाची डी ब्रॉगली वेवलेंथ मॅक्झिमम आहे. मॅक्झिमम म्हणजे लॅम्बडा डिपेंड कुणावर आहे, m वर. लॅम्बडा डिपेंड्स ऑन m. लॅम्बडा डिपेंड्स ऑन m. m वरती लॅम्बडा डिपेंड आहे. सो ज्याचा मास कमी त्याची डी ब्रॉगली वेवलेंथ जास्त. मग मास कुणाचं कमी, सो प्रत्येकाचं मास तुम्हाला बाळांनो माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो मी तुम्हाला प्रत्येकाचं मास आणि चार्जचं रिलेशन सांगतो, कारण ह्या पूर्ण टॉपिकमध्ये ना मास आणि चार्ज ह्यांचं रिलेशन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण इथून पुढे असे क्वेश्चन तुम्हाला भेटणार. ॲक्च्युली बीटा पार्टिकल म्हणजे असतं इलेक्ट्रॉन. ठीक आहे, बीटा पार्टिकल म्हणजे इलेक्ट्रॉन असतं आणि बऱ्याच जणांना माहिती आहे इलेक्ट्रॉन आला तर बाकीच्या कुठल्या ऑप्शनकडे बघायची पण गरज नाही आहे, कारण सगळ्यात मास कमी कोणाचं असतं, इलेक्ट्रॉनचं असतं. ओके, सो त्यामुळे आन्सर आपलं इलेक्ट्रॉनच येणार आहे, बीटा पार्टिकल. फक्त ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला माहीत असू दे. प्रोटॉन, प्रोटॉन म्हणजे काय असतं, 1h1. सो ह्याचा मास असतं 1 AMU आणि चार्ज असतो E. दुसरा पार्टिकल आहे अल्फा पार्टिकल. अल्फा पार्टिकल म्हणजे काय असतं, अल्फा पार्टिकल म्हणजे असतं
He2 4. सो याचं मास किती असणार आहे 4 AMU आणि चार्ज किती असणार आहे 2E. मास असणार 4 AMU आणि चार्ज असणार आहे 2E. बऱ्याच वेळेला ह्या टॉपिकमध्ये प्रोटॉन आणि अल्फा पार्टिकलचं कंपॅरिझन पण विचारतात. सो हे तुम्हाला माहीत पाहिजे चार्ज आणि मासचं रिलेशन. नेक्स्ट न्यूट्रॉन. न्यूट्रॉन्स आर द न्यूट्रल म्हणतो, नो चार्ज. आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं मास नियरली आपण सेम पकडतो, एक्झॅक्ट सेम नसतं पण नियरली सेम पकडतो. न्यूट्रॉन स्लाइटली हेवियर असतात. आणि बीटा पार्टिकल म्हणजे इलेक्ट्रॉनचं मास तर सगळ्यात कमी असतं 1/1637 AMU आणि इलेक्ट्रॉनवरचा चार्ज असतोय मायनस. सो सगळ्यात कमी मास इलेक्ट्रॉनचा असतं. सो आन्सर आपलं येईल इलेक्ट्रॉन. प्रोटॉन अँड अल्फा पार्टिकल आर ॲक्सेलरेटेड. बघा पुन्हा मी लास्ट टाइम आता तुम्हाला प्रोटॉन आणि अल्फा पार्टिकल कंपॅरिझन सांगत होतो. म्हणजे प्रोटॉन अल्फा पार्टिकल त्याच्यानंतर न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन यांचं मास चार्जचं रिलेशन बघितलं. आता पुन्हा तसाच क्वेश्चन आहे आणि असे क्वेश्चन बनतात. ठीक आहे. तर प्रोटॉनचं चार्ज E+E आणि मास 1 AMU. त्याच्यानंतर ना अल्फा पार्टिकल दिला. नेक्स्ट अल्फा पार्टिकलवरचा चार्ज, अल्फा पार्टिकल म्हणजे काय हेलियम न्यूक्लियस ना, He2 4. सो चार्ज 2E आणि मास किती असतं 4 AMU. सो हे माहीत पाहिजे. लास्ट एक्झाम्पलमध्ये आपण बघितलेला आहे बघा इकडे या साईडला हा जो चार्ट, दिस इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट पुढं आर ॲक्सेलरेटेड फ्रॉम रेस्ट. ॲक्सेलरेट केलेत रेस्टपासून टू द सेम एनर्जी. आता आपल्याला के आणि डी ब्रॉगली वेवलेंथ विचारलंय. प्रोटॉन टू अल्फा पार्टिकल म्हणजे प्रोटॉनची डी ब्रॉगली वेवलेंथ λp म्हटलं आणि अल्फा पार्टिकलची λα म्हटलं तर मला λp/λα विचारलंय. आता लॅम्डाचे जे फॉर्म्युले आहेत ती सायकल कशी आहे. λ = h/p. पीला कसं लिहिता येतं m × v. mvला कसं लिहिता येतं √2mke आणि केईला कसं लिहिता येतं √2mqv. v म्हणजे व्होल्टेज, के म्हणजे कायनेटिक एनर्जी. सो आता इथं एनर्जी सेम दिलाय म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल पुन्हा λ = h/√2mke वाला. ओके. सो एक्झाम्पलमध्ये काय दिलं त्याच्यानुसार आपण ठरवायचं की काय यूज करायचं. इथे मला कायनेटिक एनर्जी सेम म्हटलंय. सो हे वाला फॅक्टर सेम. H ऑलरेडी कॉन्स्टंट आहे जन्मापासून, 2 पण जन्मापासून कॉन्स्टंट आहे. सो λ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ मास. मग मला सांगा बाळांनो λ ऑफ प्रोटॉन अपॉन λ ऑफ अल्फा पार्टिकल ह्याला मला असं लिहिता येईल √ मास ऑफ अल्फा अपॉन मास ऑफ प्रोटॉन. मास ऑफ अल्फा किती असतं 4 AMU. मास ऑफ प्रोटॉन किती 1 AMU. सो आन्सर आलं √4 म्हणजेच 2/1. सो 2:1. आन्सर इज 2:1. नेक्स्ट काय म्हटलं बघा क्वेश्चनमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन रेडी करा. इलेक्ट्रॉन्स यूज्ड इन अन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आर ॲक्सेलरेटेड बाय व्होल्टेज 25 kV. सो व्होल्टेज दिलेला आहे बाळांनो. व्होल्टेज किती दिलं आहे 25 kV. इफ व्होल्टेज इज इन्क्रीज्ड टू 100 किलो व्होल्टेज. सो न्यू व्होल्टेज किती आहे 100 kV. आता याच्यावरून क्लिअर कट आपल्या लक्षात येते बाळांनो व्होल्टेज जे आहे ते व्होल्टेज काय झालेलं आहे इन्क्रीज झालेला आहे. इन्क्रीज येस कितीनं इन्क्रीज झालंय 25चं 100 झालंय. 25चं 100 झालंय म्हणजे 4 पट झाले 25 चौक 100. सो 4 टाइम्स इन्क्रीज झालेला आहे.
Then the de Broglie wavelength associated with the electrons would, de Broglie wavelength, आता ठीक आहे की de Broglie wavelength आणि व्होल्टेजचं रिलेशन काय आहे, h/√2mqv. So de Broglie wavelength is inversely proportional to voltage. मला सांगा तुम्ही व्होल्टेज 4 पटीने वाढलंय, मग व्होल्टेज वाढला असेल तर डी ब्रॉगली वेव्हलेंथ ड्रॉप होणार. 4 पटीने वाढलंय म्हणजे √4 2 म्हणजे किती ना डिक्रीज होणार 2 टाइम्स. सो आन्सर इज डिक्रीजेस बाय 2 टाइम्स. नेक्स्ट CET 2022. An electron of mass m and a photon have a same energy E. दोघांचं कंपॅरिझन आहे, इलेक्ट्रॉन आणि फोटॉन, दोघांची एनर्जी सेम म्हणलंय, एनर्जी सेम. सो फोटॉनची एनर्जी काय असते, E इज इक्वल टू hc/λ. दिस इज द एनर्जी ऑफ फोटॉन. इलेक्ट्रॉनची एनर्जी कोणती, लक्षात ठेवा, ज्यावेळी इलेक्ट्रॉन येईल आणि त्याची एनर्जी येईल त्यावेळी ती कायनेटिक एनर्जी असणार. कुठली कायनेटिक एनर्जी कशी आली, आठवा आपला सेटअपमध्ये काय काय आहे, इमिटर, कलेक्टर. इमिटरवरती लाईट पडली, लाईट पडल्यानंतर इलेक्ट्रॉन मूव्ह झाले आणि मूव्ह झाल्यानंतर कलेक्टरकडे गेले, ते म्हणजे मूव्ह होत कलेक्टरकडे गेले, म्हणजे इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहेत म्हणजे त्यांची जी एनर्जी आहे ती कोणती असणार, कायनेटिक. एखादी बॉडी मोशनमध्ये असेल तर एनर्जी कोणती असते, कायनेटिक. सो इलेक्ट्रॉनची एनर्जी कुठली असणार आहे, कायनेटिक. सो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असते, लॅम्बडा इज इक्वल टू h/√2mke ना. आता दोघांची एनर्जी सेम आहे म्हणजे के ला काय म्हणायला पाहिजे मला, E. सो लॅम्बडा ऑफ इलेक्ट्रॉन h/√2me आणि लॅम्बडा ऑफ हा लॅम्बडा म्हणजे फोटॉनचा, लॅम्बडा ऑफ फोटॉन काय असणार आहे, hc/E. मला काय विचारले त्यांनी, द डी ब्रॉगली वेव्हलेंथ असोसिएटेड विथ देम, म्हणजे लॅम्बडा इलेक्ट्रॉन अपॉन लॅम्बडा फोटॉन रेशो इज आस्क्ड. सो लॅम्बडा इलेक्ट्रॉन किती सर, h/√2me आणि हे किती आहे, hc/E. सो हे काय होणार, लॅम्बडा इलेक्ट्रॉन अपॉन लॅम्बडा फोटॉन इज इक्वल टू h/√2me मल्टिप्लाइड बाय डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटर होणार, h कॅन्सल. ह्या E ला मी रूट ई लिहू शकतो, येस सर, रूट ई इंटू रूट ई. डिवाइडेड बाय hc. हे h ऑलरेडी कॅन्सल झाले, एक रूटला कॅन्सल होईल. सो रूट E अपॉन √2m इंटू 1/c. सो हे सगळंच रूटमध्ये घाला, E/2m इंटू 1/c. सो रूट म्हणजे काय, रेस टू 1/2 ना रे. सो E/2m रेस टू 1/2 into 1/c, E/2m raised to 1/2 into 1/c. So answer will Charlie. Next, the ratio of accelerating potential required to accelerate the electron and alpha particle to have a same de Broglie wavelength. तिने हिंट दिली बघा, de Broglie wavelength दोघांची काय आहे, सेम आहे. सेम करा de Broglie wavelength आणि ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियल म्हणलंय म्हणजे व्होल्टेज. सो तुम्ही लॅम्बडाचा फॉर्म्युला कोणता वापरणार, h/√2mqv. परत 2 पार्टिकल दिलेत बघा, एक प्रोटॉन आहे आणि एक अल्फा पार्टिकल आहे. सो तुम्हाला त्याचं कंपॅरिझन माहीत पाहिजे. प्रोटॉनचं मास m, अल्फा पार्टिकलचं 4m. प्रोटॉनचा चार्ज E, अल्फा पार्टिकलचा चार्ज 2e. ओके बानू. सो हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुमचं तुम्ही ट्राय करा आणि पूर्ण जस्ट दोन लेक्चर्समध्ये, म्हणजे पहिल्या लेक्चरमध्ये आणि सेकंड लेक्चरमध्ये. पहिल्या लेक्चरमध्ये ह्या टॉपिकमधले सगळे कन्सेप्ट्स बघितल्या आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण नीट, JEE आणखी CETला पडलेले सगळे क्वेश्चन्स बघितले. आणि ह्या सगळ्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की थोडीशी फक्त मेहनत केली, थोडीशी एफर्ट्स, तर पूर्ण ड्युअल नेचरचे मार्क्स हातातले आहेत.
सो हे क्वेश्चन पुन्हा प्रॅक्टिस करा आणि हे प्रॅक्टिस झाले असतील तर तुम्ही कुठल्याही रँडम बुकमधले क्वेश्चन ट्राय करू शकता. ओके, आज आपण इथे थांबूयात. थँक्यू.